हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर बघू शकता आज माझं काय सुरू आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रीजची डीप क्लिनिंग कशी करायची ते, आणि त्यासोबतच पूर्ण ऑर्गनाइज मी फ्रीज कसं ठेवते तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला स्किप न करता, म्हणजे तुम्हाला मी कशा पद्धतीने फ्रीज माझा ऑर्गनाइज ठेवते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि सर्वात आधी मी आता आपलं टाईडचं लिक्विड असतं ना वॉशिंग मशीनचं, त्याच्याने सर्वात आधी फ्रीज क्लीन करून घेतलं आहे, पुसून घेतलं. बघा किती छान एकदम चकाकते फ्रीज आपलं. आणि पुसून घेतल्यानंतर सर्व याचे पार्ट वगैरे असतात ते क्लीन करून घेतले, घासून पुसून स्वच्छ कोरडे केले. आणि त्यानंतर मग बघू शकता माझ्याकडे टप्पर वेळचे फ्रीजचे कंटेनर होते, पण एक साईजमध्ये मी घेतले. खूप सुंदर कंटेनर होते आणि यांना असे 2 बटन येतात. तर आपल्याला जर पालेभाजी ठेवायची असेल तर हे 2 पूर्णपणे पॅक करायचे, आणि फळभाजी ठेवायची असेल तर एक ओपन ठेवायचा आणि एक क्लोज ठेवायचा. अशा प्रकारे हे फ्रीजचे कंटेनर येते माझ्याकडे. जवळजवळ यांना 10 वर्ष झाले वापरून, तरी जसेच तसेच काही प्रॉब्लेम नाही आला. तर असा आहे माझा फ्रीज माझा जुनाच आहे, नवीन नाही आहे. नवीन मला घ्यायचा आहे मोठा, मी नंतर परत पुन्हा एकदा तुम्हाला तसं शेअर करेलच नवीन घेतल्यानंतर. पण आता जो आहे तो त्याच्याच तुम्हाला मी ऑर्गनायझर दाखवते. तर मग बघा, आता हे मेडिसिन आहे. हे मेडिसिन मी असं माझ्याकडे कंटेनर होतं, त्याचं झाकण तुटलं होतं, त्यामुळे मी हे याच्यात ऑर्गनाईज करून ठेवलं आहे मेडिसिनच्या बॉटल्स. मागे मी हे आपले याचे खोबऱ्याचे काप करून ठेवते मी, म्हणजे ऐन वेळेला आपल्याला पटकन यूज करता येतात, म्हणून मी असे काप करून ठेवते. आणि हे जे 2 माझ्याकडे टप्पर वेळचे डबे आहेत, याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स वगैरे भरत असते याच्यामध्ये. हे बघा, असे 2 टप्पर वेळचे ड्रायफ्रूट्स वगैरे भरते. याच्यात आहे एव्हरेस्टचं आपलं मसाला दूध पावडर, आणि ह्यात मी सर्व प्रकारचे असे मसाले ठेवलेले आहेत. आपले याचे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, पावभाजी मसाला, पाणीपुरी मसाला, असे सगळे प्रकारचे मसाले मी यात ठेवते. आणि सोबतच याच्यात थोडेसे आमचूर होते, ते आमचूर पण मी याच्यात ठेवून दिले, कारण कसं ऐन वेळेला कधी आपण लागलं आता उन्हाळ्यात सुद्धा कोकम सरबत वगैरे बनवायला लागते, म्हणून मी ते पण ठेवले. यात मी ठेवले शेंगदाण्याचे कूट. मी थोडं शेंगदाण्याचं कूट करते, जास्त करत नाही, कारण शेंगदाण्याचं कूट कसं खवट होतं, वास येतो बाहेर, त्यामुळे मी फ्रीजमध्येच ठेवते शेंगदाण्याचं कूट. यात आहे बटर, हे पावभाजी वगैरेसाठी लागतं म्हणून. जॅमची बॉटल नेहमी लागत नाही म्हणून जॅमची बॉटल मागेच ठेवली. आणि हा आहे माझा दहीचा स्पेशल डबा. दही तर मी मातीच्या मडक्यातच लावते, पण ते दही सेट झाल्यानंतर मी असं याच्यात काढून ठेवते, कारण ते मोठं असलं, भांडं मोठं असल्यामुळे जागा खूप घेतं फ्रीज, त्यामुळे मी याच्यात काढून ठेवते. आणि हे मी गावावरून आणलेले उडदाचे पापड, हे मागच्या वर्षी आणले होते मी. बघा अजून पण किती फ्रेश आहेत हे पापड. आणि जेव्हा मला संपले ना पापड, तर मग मी परत याच्यात वेगळे रात्रभर बाहेर काढून ठेवते असं पॅकेट, दुसऱ्या दिवशी डब्यात भरते. कारण काय होतं, याच्याने पापड नेहमी फ्रेश राहतात, कारण कसं याच्यात तेल वगैरे ऑइल वगैरे लावलेलं असतं, त्यामुळे मग थोड्या दिवसानंतर त्याला खूपच वास येतो आणि लाल पण पडतात भाजताना तळताना. आणि असं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं स्टोअर करून, तर वर्षभर पापड तसाच राहतो आणि एकदम फ्रेश. तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की हा पापड वर्ष झाले याला आणून, असं एकदम असं वाटतं की नवीन आत्ताच बनवलेले. म्हणून मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. तुम्ही पण एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा.
आणि यात ठेवले मी खजूर. त्याचं खजूर ठेवले कारण येता जाता माझ्या मिस्टरांना गोड खायची सवय, त्यामुळे मी याच्यात खजूर ठेवले. आणि यात मी लस्सी बनवून ठेवते कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं लस्सी आमच्याकडे नेहमी आम्ही रोज पितो, त्यामुळे मग मी दुपारी म्हणून मी लस्सी नेहमी माझ्याकडे उन्हाळ्यामध्ये बनवूनच ठेवतो. कारण उन्हाळ्यात कसं थंडावा देतं शरीराला, त्यामुळे लस्सी वगैरे कैरीचे पने वगैरे हे सगळे मी बनवूनच ठेवते, लिंबू पाणी वगैरे. कारण मिस्टर माझे क्लिनिकवरून दुपारी आले ना की त्यांना काहीतरी हवंच असतं असं थंडगार प्यायला उन्हातून आल्यानंतर, म्हणून मी हे रेडीच ठेवते. आणि ब्रेड पण मी शक्यतो फ्रीजमध्येच ठेवते कारण बाहेर कसं फंगस वगैरे लागतात लवकर, त्यामुळे. आणि यात मिरच्या ठेवल्या आहेत मी, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि हे जे डबे आहेत बघा, मी सुरुवातीला दाखवले टप्परवेअरचे डबे आहेत. हे टप्परवेअरचे डबे मी आता जवळजवळ 10 वर्ष झाले मला यांना यूज करते मी. यात मग मी असं टोमॅटो ठेवले, खाली टिश्यू पेपर टाकलाय ना, असे टोमॅटो ठेवले यात मी. आणि हे बघा असे 2 त्याला असे बटन येतात. तुम्हाला जर फळभाजी ठेवायची असेल तर तुम्ही एक वेट ओपन करायचं आणि एक क्लोज करायचं असं ठेवायचं. आणि जर तुम्हाला पालेभाजी ठेवायची असेल तर दोघं वेट ओपन क्लोज करायचे, असं तुम्हाला हे डबे यूज करायचे. यासोबत चाट पण येतो, पण आता हा चाट मी 10 वर्ष झाले वापरते म्हणून माझं ते पूर्ण लक्षात आहे, त्यामुळे मी चाट माझा फाटून पण गेला, त्यामुळे मी तो चाट काही ठेवला नाही. असे 3 प्रकारचे हे डबे आहेत. आणि बघू शकता तुम्ही, हा 8 दिवसापूर्वीचा माझा फ्लावर आहे बघा, किती फ्रेश आहे फ्लावर. म्हणजे अजिबात त्याला एकही डाग नाही फ्लावरला, बघू शकता तुम्ही, एकदम फ्रेश फ्लावर आहे. हे डबे एवढे युजफुल आहेत ना, खूपच युजफुल आहेत. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ॲमेझॉनवरती पण आहे, मी बघितलं ते मागे, तुम्ही घेऊ शकतात. नाही तर एखादी कोणी तुमची फ्रेंड असेल टप्परवेअरचा बिझनेस करत असेल त्यांच्याकडून तुम्ही नक्की घ्या, खूप छान आहे ते डबे. आणि हा एक जो डबा आहे ना, हा मी स्पेशल माझ्या कोथिंबीरसाठी ठेवते. आता सध्या कोथिंबीर संपली, त्यामुळे मी याला घासून वॉश करून ठेवून दिलं आहे. आता नंतर आल्यानंतर मी कोथिंबीर भरेल. आणि जनरली खालच्या कप्प्यात आपण पालेभाजी ठेवतो, येतं सर्वांनाच माहिती, त्यामुळे याच्यात पालेभाजी ठेवली. आणि हे दरवाजे याच्यामध्ये सोया सॉस आणि चिली सॉस. आणि ही अमूलची लस्सी, कारण घरच्या दह्याची लस्सी गुड्डूला आवडत नाही, म्हणून गुड्डूसाठी मी एक्स्ट्राची अमूलची लस्सी आणून ठेवते, ते तो पितो. आणि हे शेजवान सॉस आणि हे पिझ्झा पास्ता सॉस, हे आमच्या गुड्डू साहेबांना नेहमी लागतं म्हणून ठेवलं आहे. आणि ही व्हिनेगरची बॉटल, सुरुवातीला मी जे काही स्प्रे दाखवला ना तुम्हाला क्लिनिंग करतानाचा, तो क्लिनिंग करतानाचा जो स्प्रे दाखवला तुम्हाला, तो 1 कप व्हिनेगर घेतलं, 1 कप पाणी घेतलं आणि 1 कप येतं आपलं लिक्विड घेतलं भांड्यांचं, आणि तिघं मिक्स केले. आणि पाणी घेताना ना कोमट पाणी घ्यायचं, आणि त्याच्याने फ्रीज मी क्लीन केले. बघू शकता किती एकदम असं चकाकते फ्रीज, अजिबात एकही डाग नाही फ्रीजला. आणि बाकीचा फ्रीजचे पार्ट माझे तुटले आहेत, त्यामुळे तिकडे काही लक्ष देऊ नका तुम्ही. अशा प्रकारे हा माझा फ्रीज ऑर्गनाइज झालाय. कसा वाटला तुम्हाला? जर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा. तर चला भेटूया, बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.